नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कसमादे पट्ट्याचे जागृत देवस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील भाक्षी येथे पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा महाराज यात्रा दरवर्षी भरत असते। बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील गावागावातील भाविक सजवलेल्या बैलगाडीने ह्या यात्रेमध्ये दाखल होत असतात। परिसरातील मुंगसे, मुल्हेर, विरगाव येथील रस्ते ह्या बैलगाडींनी फिरून गेलेले असतात। आदिवासी बांधवांची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा टिकून असून यामुळे ह्या यात्रेतील बैलगाडीतील प्रवास हा वेगळे महत्त्व अधोरेखित करतोय। खंडोबाचे भाक्षी हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची येथे दरवर्षी नवस्फूर्तीसाठी गर्दी होत असते। भाक्षी येथील देवस्थान डोंगरावर असल्याने येथे बैल भेटवण्यासाठी पौष पौर्णिमेला पहाटेपासूनच गर्दी केली जाते। बैल पोळ्यासारखे सजवलेले बैल येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात। वाघंबा, हरणबारी, मानूर, साल्हेर, मुल्हेर, हातनूर, माळेवाडी, गुलवाड, आलियाबाद, कांद्याचा मळा, पायरपाडा, भिकारसोंडा, ततानी, डांग सौंदाने, शेंद्याचा पाडा, भाटेपाडा आदींसह परिसरातील गावातील पश्चिम पट्ट्यामधील भाविक दरवर्षी बैलगाडीने हजारोंच्या संख्येने या ठिकाणी दाखल होत असतात। भाक्षी हे खंडोबा महाराजांचे जागृत देवस्थान असून या यात्रेसाठी आम्ही दरवर्षी बैलगाडीने कुटुंबासह दाखल होत असल्याचे या ठिकाणी येणारे भाविक सांगतात। या यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतानाच काही दिवस आधीच यात्रेला येण्यासाठी तयारी केली जाते। या यात्रेमधील बैलगाडीचे महत्त्व विशद करतानाच बैल भेटवण्याची ही अनोखी परंपरा बागलाणवासियांचे लक्ष वेधून घेत असते। केवळ बैलगाडीतून येणारे भाविक एकट्याने न येता कुटुंबासह मित्रपरिवारासह ह्या भागामध्ये दाखल होत असल्याने भाक्षी येथील जागृत देवस्थान असलेल्या खंडोबा महाराजांच्या यात्रेला एक वेगळं महत्त्व आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी गोविंद आहिरे, बागलाण। धन्यवाद। अब अभी लगा बर प्रकाश गंगाराम चौधरी, मुक्काम कांद्याचा मळा, पोस्ट आलियाबाद, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक। कांद्याच्या मळाहून आज आम्ही 2 तारखेला शुक्रवारच्या दिवशी सकाळी 5 वाजता निघालो आहोत। मित्रांनो, सांगितलं गेलं तर खंडेराव महाराजची यात्रा, खंडेराव महाराज म्हटल्यावर खूप प्रसिद्ध आहे आणि जागृत देव आहे आपला खंडेराव महाराज। आम्ही दरवर्षी, आता यंदा आमची 20 गाडी आहेत, सगळे टोटल मिळून आमची 9वी जत्रा आहे। प्रत्येक वर्षी आम्ही खंडेराव महाराजच्या यात्रेला जातो आणि तिथं बैलांचं दर्शन घेतो। खंडेराव महाराजच्या यात्रेमध्ये तिथं बैलांची गव्हाण आहे आणि त्या गव्हाणीत जो बैल चारा खातो तो भाग्यशाली निघतो, म्हणून आम्ही दरवर्षी बैल भेटवण्यासाठी भाक्षी यात्रेला जातो। आणि त्या देवापाशी आपण जर काही आपल्या अपेक्षा मागितली तर तो देव पूर्ण करतो। आणि कोणताही बैल वेडा वाकडा असेल तरी तो त्या
खंडेराव महाराजच्या तिथपर्यंत दर्शनाला निघून जातो. कोणत्याही प्रकारची विजा कुठलीही देव आम्हाला देत नाही, म्हणून आम्ही त्या देवाला मानतो आणि आम्ही दरवर्षी जातो.